जय हिंद मित्रांनो, कसे आहेत सगळे मित्रांनो। या व्हिडिओच्या मार्फत आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी 2026 ला नवीन आवृत्ती असलेले, अपडेट असलेले, चुका कमी असलेले किंवा नसलेले आणि बेस्ट ऑफ बेस्ट असलेले, ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळणार आहे, म्हणजे क्वालिटी पुस्तक असलेले सगळे बुकलिस्टची यादी जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ओके, पोलीस भरती संदर्भातली जी बुकलिस्ट आहे त्याच्या संदर्भातला हा माझा तिसरा व्हिडिओ आहे आतापर्यंतचा। मागील दोन व्हिडिओमध्ये मी जुनी पुस्तकं तुम्हाला सजेस्ट केली होती, परंतु आता जुनी प्लस नवीन, कारण मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी नवीन आहेत, आपण स्वतःला अपग्रेड करणं देखील गरजेचं आहे आणि अपग्रेड करत असताना विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे। ओके, आपलं असं पुस्तकांमध्ये पैसा वेस्ट होऊ नये यासाठी मी तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट इथे पुस्तकं सांगतो। तीच पुस्तकं घ्या, विश्वास ठेवा डिअर पोलीसवर। डिअर पोलीसने नेहमी चांगला सल्ला दिलेला आहे, चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। आतापर्यंत गेल्या 3 वर्षात भरपूर मित्रांचे फक्त आपलं मार्गदर्शन फॉलो करून यश प्राप्त झालेले आहे। सो तुम्हाला देखील यश प्राप्त करायचं असेल तर मी जे सांगतो ती पुस्तकं बिंदास माझ्या विश्वासावर तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, तर बघा आपल्याकडे एकूण 4 विषय आहेत। 4 विषय जरी असले पॅटर्न प्रमाणे, जीके, करंट, मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता, हे 4 विषय जरी असले ना तरी आपल्या बेंचवर, स्टडी टेबलवर आपल्याला तब्बल 8 ते 10 पुस्तकं हे ठेवणं गरजेचं आहे। आता ते कसे आणि कोणते हे समजून घेऊया। तर मित्रांनो, सर्वात पहिलं 2 प्रकारचे पुस्तकं म्हणजेच प्रश्नसंच आपल्या टेबलवर पाहिजे, त्याशिवाय पुढे जाणं हे चुकीचं आहे। एक प्रश्नसंच आहे घटकनिहाय प्रश्नसंच, ज्याच्यामध्ये गेल्या 5-6 वर्षातले सगळ्या प्रकारचे घटकनिहाय प्रश्न उपलब्ध आहेत। उदाहरणार्थ इतिहास हा विषय घेतला तर इतिहासामध्ये जेवढे काही सब पॉइंट्स किंवा सब टॉपिक्स आहेत ना, त्याच्यावर सगळे प्रश्न तुम्हाला देण्यात आलेले आहेत। आता ह्याचं असं वैशिष्ट्य असते की कोणत्या सब पॉइंटला किती महत्त्व आहे, किती खोलात वाचलं पाहिजे, कसे प्रश्न पोलीस भरतीला येतात किंवा येऊ शकतात, या सगळ्यांचा जो अंदाज आहे किंवा अभ्यास आहे तो या विश्लेषणमधून होत असतो। त्यामुळे तुमच्या स्टडी डेस्कवर सर्वात पहिलं हेच पुस्तक पाहिजे। ओके, आणि दुसरं प्रश्नसंच आहे मागे गेल्या 4-5 वर्षात कशा प्रकारे पेपर आलेले आहेत ते प्रश्नसंच। बघा, दोन्हीही प्रश्नसंच पाहिजे। बऱ्याच लोकांचं असं मत असते की या 2 पैकी एकच घ्यायचा, तर नाही, दोन्हीही पाहिजेत, दोन्हीही। कारण काय असतं, जेव्हा तुम्ही घटकनिहाय अभ्यास करता, बघा उदाहरणार्थ जीकेचा 3 तासाचा तुमचा स्लॉट आहे आणि तुम्ही समजा विज्ञान हा विषय घेतलेला आहे, तर विज्ञानावर तुम्ही काय करता, घटकनिहाय जेव्हा पुस्तकातून अभ्यास करताना, तर त्या घटकनिहाय अभ्यास करताना मागे काही वर्षात त्या घटकावर कसे कसे प्रश्न आलेले, किती प्रश्न आलेले, किती वेटेज आणि किती खोलात आपल्याला वाचायचंय, या सगळ्या गोष्टीचा अंदाज जे आहे त्या घटकनिहाय प्रश्नसंचावरून मिळत असतो। ओके, आणि ह्याच्यातून आपली चांगली आणि क्वालिटी अभ्यास होते, समजतंय? म्हणून घटकनिहाय पण एक पाहिजे आणि रेग्युलर एक प्रश्नसंच, असे दोन्हीही प्रश्नसंच कंपल्सरी आपल्या स्टडी डेस्कवर पाहिजे। आता हे जे 5-6 वर्षाचे प्रश्नपत्रिका आहेत ना, ह्याचा 2 फायदा होत असतो। एक तर आपली टेस्ट प्रॅक्टिस। ओके, म्हणजे आपण काय करतो, 2017चं प्रश्नपत्रिका एखादा घटक घेतला, समजा धाराशिव हा घटक घेतला, तर धाराशिव घटकामध्ये कसे कसे प्रश्न आले होते ते आपण पेपर देऊन त्याची प्रॅक्टिस देखील करता येते। आणि नंतर काय होतं माहिती आहे का, वेगवेगळ्या घटकात कसे कसे प्रश्न येत आहेत, ओके, त्याचा देखील अंदाज लागून जातोय। म्हणून आपल्याकडे दोन्हीही प्रश्नसंच असणं गरजेचं आहे। आता हे प्रश्नसंच कोणते पाहिजे, कोणत्या लेखकाचे पाहिजे किंवा कोणत्या पब्लिकेशनचं पाहिजे, तर मित्रांनो सर्वात पहिलं आणि सर्वात बेस्ट मी तुम्हाला जे घटकनिहाय आहे ना त्याच्या संदर्भात सांगेन, पोलीस भरती ग्रंथ विठ्ठल बडे सरांचं महाराष्ट्र पब्लिकेशनचं हे पुस्तक वन ऑफ द बेस्ट आहे। ओके, याच्यामध्ये काही मागे त्रुट्या होत्या, त्या त्रुट्या मुलांनी देखील सरांना सांगितलेलं आहे आणि मी देखील विठ्ठल बडे सरांना सांगितलंय। सरांनी त्याच्यामध्ये दुरुस्ती करून नवीन आवृत्ती मार्केटमध्ये आणलेली आहे किंवा येत आहे। सो ती नवीन आवृत्ती तुम्ही घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक चांगली योग्य दिशा द्या। आता इकडे जे मागील 5-6 वर्षासाठी, त्यासाठी 2 पुस्तकं आहेत, त्या 2 पैकी तुम्ही कुठलाही एक घेऊ शकता। एक आहे पांढरा घोडा। ओके, जसं काळा घोडा सरांनी सगळे घटकने पॉइंट दिलेले आहेत, तसंच गेल्या 3-4 वर्षात जे झालेले प्रश्नपत्रिका आहेत ते त्यांनी पांढरा घोडा ह्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तेही विश्लेषण करून। ओके, बाकी त्याला जे अपोजिट आहे ना, पॅरलल आहे ना, ते नोबेल प्रकाशनचं आहे। परंतु नोबेल प्रकाशनमध्ये मला एक गोष्ट जाणवली आहे की त्यांनी फक्त तुम्हाला
प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेले आहे, त्याचे कुठलंही विश्लेषण किंवा त्या लेवलचं विश्लेषण त्यांनी उपलब्ध करून दिलेलं नाहीये. परंतु विठ्ठल बडे सरांनी अजून थोडंसं मेहनत घेतलेली आहे, थोडी जास्त मेहनत करून 1 ते 100 प्रश्नांचं तुम्हाला विश्लेषण करून देखील दिलेलं आहे. तर तुम्ही पांढरा घोडा देखील घेऊ शकता किंवा मग तुम्ही नोबेल प्रकाशनचं नवीन जी आवृत्ती आता येईल, आता कुठली आहे ती मला पण माहित नाहीये. ओके, ती 2026ची ऍड करून ती येईल, ती तुम्ही घेऊ शकता. ती अजून आलेली नाहीये. पांढरा घोडा मार्केटमध्ये आलेला आहे, तर पांढरा घोडा तुम्ही घेऊ शकताय. काळा घोडा आणि पांढरा घोडा फरक समजलं का? काळा घोडामध्ये घटकनीय प्रश्नसंच आहे आणि पांढरा घोडामध्ये मागील 3 ते 4 वर्षाचे प्रश्नपत्रिका आहेत आणि त्याचे सखोल विश्लेषण करून तुम्हाला दिलेले आहे. तर हे झालं प्रश्नसंचाच्या बाबतीत. आता सर्वात पहिलं आपण बोलूया मराठी व्याकरणासंदर्भात. मित्रांनो, मराठी व्याकरणासाठी एकच पुस्तक सफिशियंट आहे, त्याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही आणि ते म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. अगदी पोलीस भरतीसाठीच स्पेशल त्यांनी बनवलेलं आहे. ओके, परंतु आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की सर आशालता गुट्टे मॅडमचं पण पुस्तक मार्केटमध्ये चांगलं आहे, नो डाऊट, परंतु ते MPSC लेवलचं आहे. त्यानंतर मोरा वाळंबे सरांचं आहे, ते पण चांगलं आहे, परंतु ते सुद्धा MPSC लेवलचं आहे. हां, तुम्ही पोलीस भरती करता करता MPSC पण करता तर मोरा वाळंबेच घ्या. ओके, बाळासाहेब शिंदे घेऊ नका. परंतु तुम्ही पोलीस भरती देताय किंवा मग तुम्ही वनरक्षक, त्यानंतर तलाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी देत असतील तर मला असं वाटतं की बाळासाहेब शिंदे पुरेसं आहे. आता शब्दसंग्रहासाठी दुसरं एक पुस्तक सजेस्ट केलं जाते, परंतु मी तुम्हाला सांगेल, मला तरी असं वाटते की सरळ सेवा परीक्षेसाठी शब्दसंग्रहासाठी वेगळे पैसे मोजायची गरज नाही. जे बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे ना, त्याच्यामध्येच शब्दसंग्रह सगळं आहे आणि जी कमतरता आहे ती काळा घोडा जे आहे ना त्याच्यामधून होते. म्हणजेच मागील 5-6 वर्षाचे तुम्ही जर शब्द संग्रह सगळे वाचून काढले, रट्टा मारून काढले, प्रॅक्टिस करून केले ना, तर शब्दरत्नसाठी तुम्हाला दुसरं गोष्ट घ्यायची गरज नाही असं मला प्रामुख्याने वाटेल. पण बरेच लोक म्हणतात की मोरा वाळंबे सरांचं शब्दरत्न पुस्तक आहे ते घ्यायला पाहिजे. तर बघा, ती जर तुम्हाला फ्रीमध्ये कुठे लॅबमध्ये वगैरे उपलब्ध होत असेल तर तुम्ही वाचण्यास घेऊ शकता, त्यात काहीही हरकत नाही. परंतु त्यासाठी विशेष पैसा खर्च करणे हे योग्य नाही, म्हणजे मला तरी योग्य वाटत नाही. नेक्स्ट आहे गणितसाठी कोणतं पुस्तक घ्यायचं. तर मित्रांनो लक्षात ठेवा, गणितासाठी 3-4 लेखक आहेत, जबरदस्त मार्केटमध्ये नाव गाजलेले आहेत आणि मुलं कन्फ्यूज झालेले आहेत की नेमकं कोणाचं घ्यायचं आणि काय. मित्रांनो, तुमची नीड काय आहे ह्याच्यावर ते पुस्तक ठरते. सर्वात पहिलं, अगदी तुम्ही बेसिक आहात, तुम्हाला काही माहीत नाही, गणित जास्त येत नाही, कच्चे आहेत, गणितामध्ये भरपूर मार्क जातात, बेसिक पासून सगळ्या गोष्टी समजायच्यात, तर मी म्हणेन नितीन महाळे सरांचंच पुस्तक घेतलं पाहिजे, द मॅजिक ऑफ मॅथ्स, कोकिळा प्रकाशन. ओके, याच्या पलीकडे जायची गरज नाही. परंतु बरेच लोक म्हणतात सर पंढरीनाथ राणे पण चांगलं आहे, फास्ट ट्रॅक पण चांगलं आहे. त्यानंतर आता सचिन ढवळे सरांचं पुस्तक मुलं परचेस करताना दिसत आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे थोडेसे ॲडव्हान्स लेवलची पुस्तकं आहेत. ओके, तुमचा चांगला अभ्यास झाला असेल, तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची असेल, थोडंसं MPSCचं पण अभ्यास करायचा असेल तर मग ही पुस्तकं तुम्ही घेऊ शकता. परंतु सरळ सेवेसाठी नितीन महाले सरांचं पुस्तक सफिशियंट राहील, त्याच्या पलीकडे तुम्हाला काही घ्यायची गरज नाही. बघा, मी तुम्हाला परत सांगतो, जर थोडासा ॲडव्हान्स लेवलचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर मग तुम्ही पंढरीनाथ राणे किंवा मग सचिन ढवळे सरांचं किंवा मग फास्ट ट्रॅक ही पुस्तकं वापरू शकता आणि बेसिक असेल तर नितीन महाले सरांचं योग्य राहणार. नेक्स्ट आहे बुद्धिमत्तासाठी. तसं तर बुद्धिमत्तेसाठी काही घेण्याची आवश्यकता मला तरी नाहीच वाटत, कारण बुद्धिमत्तासारखा सोपा विषय नाहीये. ओके, बुद्धिमत्ताचे एकूण 25 प्रश्न असतात, तर मी म्हणेन की कोणतंही पुस्तक न वापरता तुम्ही 20+ म्हणजे तब्बल 22 ते 23 प्रश्न इझिली क्रॅक करू शकता. मग 2-3 प्रश्नांसाठी जर तुम्हाला खरंच एखादं पुस्तक घ्यायचं असेल तर मी म्हणेन की मग सचिन ढवळे सरांचं आहे बुद्धिमत्तेचं ते पुस्तक घ्या. पण त्याच्यामध्ये पण ते MPSCचं अनुक्रमणिका आहे, तर ते आपल्याला विचारत नाहीत. सो तुम्ही जेवढे पोलीस भरतीला आहेत ना तेवढ्या गोष्टी केल्या त्याच्यातून तरी ते पुरेसं आहे. किंवा नाही घेतलं तर मी तर म्हणेन सर्वात बेस्ट, आम्ही तरी कुठलंही पुस्तक वापरलं नव्हतं. बट तुम्हाला 1-2 मार्काची रेस घ्यायची नसेल आणि तुम्हाला म्हणायचं की नाही पाहिजेच, तर तुम्ही ते घेऊ शकता. किंवा मग नितीन महाले सरांचं देखील बुद्धिमत्तेसाठी विशेष पुस्तक आहे, ते देखील घेऊ शकता. किंवा मग जुनच जर बघायचं असेल तर अनिल अंकलकी हे पुस्तक आहे बघा, ते देखील तुम्ही घेऊ शकता. म्हणजे यापैकी एक, सगळं नाही, अलग लक्षात. त्यानंतर आपलं मेन विषय आहे जीकेचा पॅटर्न, जीकेचा अभ्यास कितीही काही करा तो कमीच पडतो.
ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला एकूण 3 पुस्तकं जबरदस्त आहेत, तीच घ्यायची आहेत, त्याच्या पलीकडे नाही. कुठलं पुस्तक? सर्वात पहिलं मित्रांनो, तुमचं बेसिक फाउंडेशन जर स्ट्रॉंग नसेल तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. संकल्पना समजायची असेल, बेसिक फाउंडेशन करायचं असेल तर तुम्हाला शालेय पुस्तकं म्हणजे स्टेट बोर्डची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे, इयत्ता 5वी पासून ते 12वी पर्यंतची. ओके, सगळी पुस्तकं तुम्ही वाचून काढली पाहिजे. त्यानंतर मग त्याचा एक प्रश्नसंच पण आहे. स्टेट बोर्ड ठोकळा करून येतो, तो स्टेट बोर्ड ठोकळा प्रश्न आणि उत्तर स्वरूपाचा वेगळा आहे आणि डिटेलिंग वेगळा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये माहिती आहे. तर ते 2 पुस्तकं संदर्भात मी एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला नंतर देईन, तर तो देखील एक स्टेट बोर्ड ठोकळा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी तात्याचा ठोकळा हा पुस्तक वाचायचा आहे, कारण तात्याच्या ठोकळ्यामधून तुमची अगदी बेसिक संकल्पना कव्हर होते. आणि आता मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे, 7-8 महिने चांगला अभ्यास करून तुम्ही तुमचं जीके स्ट्रॉंग करू शकताय. कळतंय? सो तुम्ही अशा प्रकारे काय करा, सर्वात पहिलं बेसिकसाठी शाळेय पुस्तकं वाचा. ती जर भेटत नसतील तर स्टेट बोर्ड ठोकळा आहे ते वाचा. ते पण भेटत नाही तर आपलं तात्याचा ठोकळा वाचा. आणि त्याच्यानंतर एक शॉर्ट नोट्स टाईपमध्ये तुम्हाला पुस्तक पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये मी 2 पुस्तकं रेकमेंड करत असतो नेहमी. त्या 2 पैकी तू कुठलाही एक घ्यायचा आहे. एक तर आहे सह्याद्रीचा ठोकळा. ओके, सह्याद्रीचा ठोकळा. आणि दुसरा आहे वर्धेचा राजमार्ग, विठ्ठल बडे सरांचं. मग या 2 पैकी तुम्ही कोणतेही एक घ्या. दोन्ही पुस्तकांचं वैशिष्ट्य जवळपास सारखंच आहे, थोडंसं काय बदल असेल ते थोडंफार असेल. बाकी हे दोन्ही पुस्तक कशा प्रकारचे आहेत? शॉर्ट नोट्स टाईपमध्ये पुस्तकं आहेत. ओके, 1 लाइनर, फॅक्ट्स, प्रश्न, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे उपलब्ध करून दिल्या आहेत. तर कंपल्सरी हे 2 पैकी एक पुस्तक तुम्ही वापरलं पाहिजे. आणि तात्याचा ठोकळा मस्ट आहे, ते वाचलंच पाहिजे. आता नेक्स्ट आहे चालू घडामोडीसाठी. तर मित्रांनो, चालू घडामोडीसाठी विशेष काही वापरायची गरज नाही. शेवटला जेव्हा 2 ते 3 महिने राहतात बघा, त्यावेळेला तुम्ही एखादं सामाई घेऊन तेवढा अभ्यास केला तरी चालते. देवा जाधव सरांचं सामाईचं पुस्तक आहे, किंवा मग बरेचसे लेखक आहेत, कुठल्याही लेखकाचं तुम्ही सामाई पुस्तक घ्या आणि वाचा, अभ्यास करा, तुमचा चालू घडामोडी कव्हर